हॅलो. आज एक घटना घडली आहे ग्रेटर नोएडामध्ये. रूपास नावाचं एक गाव आहे. तिथे निक्की नावाची एक महिला होती. तिच्या नवऱ्याने तिला जिवंत जाळून मारून टाकले. का? तर हुंड्यासाठी. त्यांच्या लग्नाला 8 ते 9 वर्ष झाली होती आणि हुंड्यासाठी तिची हत्या करण्यात आली. एक तर पहिली गोष्ट, आपल्या इंडियामध्ये अजून पण हुंड्याचं प्रमाण कमी झालेलं नाही. हुंडाबळी जाण्याचे प्रकार अजूनही घडतात आणि त्या मुलीला इतकं क्रूर पद्धतीने मारले गेले. पार तिचे वस्त्र काढून तिला उघडी करून तिला जाळून टाकण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे खाली. तर मला असं म्हणायचं आहे की जे लोक म्हणतात ना की आत्ताच मध्ये प्रकरण झालं, मुली मुलांना मारतायत, मीन्स बायका नवऱ्यांना मारतायत, तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी व्हायरल करतात तर तेव्हा तुम्ही कुठे जाता की रेपच्या केसेसमध्ये मुलींचा एवढा बळी जातो, हुंड्याच्या केसेसमध्ये मुलींचा एवढा बळी जातो, तेव्हा तुम्ही लोक कुठे जाता? तेव्हा तुम्हाला काहीच वाटतं, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचं काहीच कसं वाटत नाही की तुम्ही सर्रास आता 2-4 जेंट्सचे बळी गेले तर तुम्ही एवढं हे झालात, म्हणजे लग्नाच्या रीतीला तुम्ही एवढं घाबरून गेलात. आणि खूप वर्षांपासून चालत आलेले मुलींचा हुंडाबळी जातो, मुलींवर रेप होतात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जो आरोपी असतो त्यांना तर शिक्षासुद्धा होत नाही. इतका भयंकर कायदा आहे आपल्या इंडियामध्ये की त्यांना शिक्षासुद्धा होऊ शकत नाही. रेपच्या केसेसमध्ये त्यांना अक्षरशः 4 ते 5 वर्षांची शिक्षा होते आणि नंतर त्यांना सोडून देण्यात येतो. तर का आपल्या इंडियामध्येच असं का घडतं की रेप केसेसमध्ये मुलींचा बळी जातो तरी त्यांचे आरोपी हे थोडीफार सजा काढून बाहेर येऊन सर्रास फिरतात आणि परत त्याच गोष्टी करण्यासाठी ते चालू राहतात. मग असं हे सगळं बंद कुठे होणार? कधी होणार बंद? आणि हुंडा प्रकरणामध्ये पण एक बाप असतो जो त्याच्या जीवनाची सगळी पुंजी मुलीच्या लग्नासाठी लावतो आणि का आता आपली मुलगी त्या घरी व्यवस्थित राहावी, ठीक राहावी म्हणून तो आपली सगळी कामे आपल्या मुलीच्या याच्यामध्ये लावून देतो.